बरेच लोक असे आहेत की त्यांच्या चॅनलवर व्ह्यूज खूप कमी येतात, 6-7 व्ह्यूज येतात, 20-25 व्ह्यूज येतात. आणि असे लोक कंटाळून गेलेले आहेत की यूट्यूबवर आपले व्हिडिओ कसे टाकायचे, कारण ते ग्रो होत नाही. आपण कशा प्रकारे व्हिडिओ टाकतो आणि यूट्यूब आपल्या व्हिडिओला इम्प्रेशन पाठवत नाही, आणि जोपर्यंत इम्प्रेशन पाठवत नाही तोपर्यंत आपला व्हिडिओ हा चांगला चालू शकत नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे, 4-5 टिप्स सांगणार आहे. त्याप्रमाणे आपण जर वागलात तर आपल्या चॅनलवर व्ह्यूज जास्त प्रमाणात येऊ शकतात. तर मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा आपण नवीन क्रिएटर असतो तर आपल्याकडे व्हिडिओचे मटेरियल संपलेले असते, तेव्हा आपण यूट्यूबने काही टिप्स दिलेले आहेत त्या आपण वापरल्या पाहिजे. जसे की पहिला मुद्दा आहे कम्युनिटी टॅब. तर आपल्याकडे जेव्हा एखाद्या वेळेस व्हिडिओ आपण काय बनवायचा, कसा बनवायचा ते मटेरियल जर आपल्याकडे नसेल तर आपण कम्युनिटी टॅबचा सुद्धा वापर केला पाहिजे. कम्युनिटी टॅबवर आपण जर उद्या एखादा व्हिडिओ टाकत असेल तर आपल्या कम्युनिटीला आपण सांगितले पाहिजे. आपले सबस्क्रायबर जे आहेत ती एक आपली कम्युनिटी आहे, त्या सबस्क्रायबरला आपण आदल्या दिवशी सांगितलं पाहिजे, कम्युनिटी टॅबवर पोस्ट केली पाहिजे की मी उद्या या विषयावर हा व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही जरूर ऐका. जेणेकरून आपले सबस्क्रायबर हे काय करतील, एंगेज राहतील. म्हणून बरेच लोक जे आहेत यूट्यूबने हे फीचर दिलेले आहे की कम्युनिटी टॅबचा सुद्धा वापर करा. परंतु बऱ्याच नवीन क्रिएटरांना कम्युनिटी टॅब हे काय असते, त्याचा वापर कसा करायचा हे त्यांना बऱ्याच लोकांना माहिती नसते. तर मित्रांनो, कम्युनिटी टॅबचा सुद्धा वापर केला पाहिजे. दुसरा मुद्दा, या ठिकाणी आपण व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो तर बरेच लोक आहेत की अगोदरच पब्लिक करून ठेवतात. मित्रांनो, आपण अगोदरच जर पब्लिक केला तर यूट्यूब आपल्या व्हिडिओवर काही तास अभ्यास करत असते, आणि अभ्यास केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ कुठल्या कॅटेगरीचा आहे त्या कॅटेगरीच्या लोकांकडे तो पाठवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु यूट्यूबला जर आपण वेळच दिला नाही तर यूट्यूबच्या सुद्धा लक्षात येणार नाही की यांचा व्हिडिओ कुठल्या लोकांकडे पाठवायचा. तर म्हणून मित्रांनो, आपण व्हिडिओ जेव्हा अपलोड करू तेव्हा तो अनलिस्टेडच व्हिडिओ अपलोड करावा, अन्यथा त्याचा शेड्यूल लावून अपलोड करावा. तर अशा प्रकारे आपण अनलिस्टेड व्हिडिओ अपलोड केला किंवा शेड्यूल जर लावला की या तारखेला एवढ्या वाजता आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे, अशा प्रकारे आपण जर शेड्यूल मध्ये जर व्हिडिओ अपलोड केला तर यूट्यूबला काही वेळ मिळतो की यांचा व्हिडिओ कुठल्या क्वालिटीचा आहे, कुठल्या कॅटेगरीचा आहे, आणि यूट्यूब त्यावर चांगल्या प्रकारे अभ्यास करते. आणि अभ्यास केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ ज्या प्रकारचा आहे त्याच प्रकारच्या लोकांकडे पाठवण्याचा प्रयत्न करते, इम्प्रेशन पाठवते, आणि ते इम्प्रेशन लोकांपर्यंत गेल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओवर जास्तीत जास्त व्ह्यूज येतात. कारण आपण यूट्यूबला आपला व्हिडिओ काही वेळ अभ्यास करण्यासाठी दिला पाहिजे, परंतु आपण तसं करत नाही, डायरेक्ट आपण पब्लिक करतो. तर मित्रांनो, कधीही व्हिडिओ अपलोड करताना डायरेक्ट पब्लिक ठेवू नका, अनलिस्टेड ठेवा किंवा शेड्यूल लावून ठेवा. हा होता दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, या ठिकाणी आपण व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात, सेटिंग मध्ये जाऊन शिकाव्या लागतात की टॅग कसा लावायचा, त्याची सेटिंग कशी आहे, टॅग कुठून काढायचे, आपला व्हिडिओ ज्या प्रकारचा असेल त्या प्रकारचे त्याला टॅग लावल्या गेल्या पाहिजे. तर या ठिकाणी आपण अनालिटिक्स मध्ये जाऊन ट्रेंडवर क्लिक करा. आपला कुठला व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीचा आहे त्यामध्ये भरपूर असे टॅग येतील, ते टॅग आपण लावले पाहिजे. त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपण आपल्या व्हिडिओची माहिती टाकली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण थंबनेल सुद्धा चांगला लावला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे थंबनेल हा चांगल्या प्रकारे असला तरच आपल्या व्हिडिओला लोक क्लिक करतील. म्हणून मित्रांनो, टॅग, कीवर्ड हे सेटिंग मध्ये जाऊन आपण पूर्ण केले पाहिजे. तर आपण ह्या गोष्टी जर यूट्यूबने जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या जर आपण पूर्ण केल्या नाही तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाही, आणि शेवटी आपण कंटाळून जाऊ, आपले चॅनेल बंद करू. तर मित्रांनो, ह्या काय जे यूट्यूबने सांगितलेल्या ज्या सेटिंग आहेत त्या सेटिंग आपण टॅग लावणे, डिस्क्रिप्शन मध्ये लिहिणे, कीवर्ड लावणे, जेणेकरून आपला व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे.
अशा प्रकारे आपण हे टॅग सेटिंग कीवर्ड आपण लावले पाहिजे। तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट मित्रांनो, आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो, अपलोड केल्याच्या नंतर लगेच आपल्या घरातील जे नातेवाईक आहेत त्यांचे मोबाईल आपण आपल्या जवळ घ्यायचे आणि त्या मोबाईलवर आपण एकदा तो व्हिडिओ लावायचा। आपले नातेवाईक जर कुठे दुसरीकडे असतील तर अशा लोकांना आपण फोन करून सुद्धा सांगू शकतो की मी आत्ताच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघा आणि पूर्ण बघा। पूर्ण बघून त्यावर एक चांगली कमेंट करा, कारण असे जेव्हा सुरुवातीच्या काही तासामध्ये आपल्या व्हिडिओला जर जास्तीत जास्त लोकांनी रिस्पॉन्स जर दिला तर युट्यूबच्या सुद्धा लक्षात येईल की हा व्हिडिओ चांगला आहे, याला कमेंट सुद्धा भरपूर आलेले आहेत आणि अशा व्हिडिओला युट्यूब रिकमेंड करते, त्याच्यावर इम्प्रेशन जास्त पाठवते आणि इम्प्रेशन पाठवल्याच्या नंतर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे जाऊ शकतो आणि जास्त लोकांकडे गेल्याच्या नंतर जेवढे लोक आपल्या व्हिडिओला बघतील तेवढे व्ह्यूज आपल्या चॅनलवर येऊ शकतात। म्हणून मित्रांनो, आपल्या नातेवाईकांना सांगून आपण तो व्हिडिओ त्यांना पाहायला सांगायचा, फक्त एकदा पाहायचा सांगितला। वारंवार आपण जर तो व्हिडिओ आपल्या नातेवाईकांनी बघितला तर युट्यूबच्या लक्षात येईल आणि आपल्या चॅनलवर त्याचा वॉच टाइम ग्राह्य धरण्यात येणार नाही, कारण युट्यूबच्या हे लवकर लक्षात येईल। म्हणून आपण फक्त एकदा व्हिडिओ बघितला पाहिजे, त्याला कमेंट करायला सांगितले पाहिजे, म्हणजेच युट्यूब आपला व्हिडिओ काय करणार, लोकांकडे पाठवणार, त्याला पुश करणार आणि नंतर आपल्या व्हिडिओवर हळूहळू व्ह्यूज यायला सुरुवात होतील। त्याच्या पुढचा मुद्दा मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपला व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर शेअर करू नका, कारण आपण जर शेअर केला, बरेच लोक काय असे आहेत, मी प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला की आपण आपले जे मित्र आहेत अशाच मित्रांना व्हिडिओ शेअर करा की ते आपला व्हिडिओ पूर्ण बघू शकतात। बरेच काही मित्र आहेत की ते फक्त क्लिक करतात आणि समोर निघून जातात, लाईक करतात अशा आणि व्हिडिओ पूर्ण बघत नाही। अशा मित्रांकडे जर आपण व्हिडिओ पाठवला, शेअर केला तर आपल्या चॅनेलवरचे जे इम्प्रेशन आहे, बॅड इम्प्रेशन, हे युट्यूब आपल्याकडे टाकते आणि आपला व्हिडिओ हा पुढे लोकांकडे पाठवू शकत नाही। म्हणून मित्रांनो, काही वेळ तरी युट्यूबला आपला व्हिडिओ चेक करण्यासाठी द्या, शेअर लगेच तो व्हिडिओ करू नका। आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे हे युट्यूब काही तास, सुरुवातीचे काही तास युट्यूब चेक करत असते आणि पहिल्या काही तासामध्ये जर आपल्या व्हिडिओवर चांगला रिस्पॉन्स जर आला तर युट्यूब तो व्हिडिओ बऱ्याच लोकांकडे पाठवते आणि आपल्या चॅनलवर नंतर व्ह्यूज येतात। म्हणून आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून सांगा की मी आत्ताच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यावर एक कमेंट करा, म्हणजे युट्यूबच्या लक्षात येईल की या व्हिडिओला जास्त रिस्पॉन्स भेटत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे काही मोजक्या मी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहे, त्याप्रमाणे तुम्ही जर व्हिडिओ अपलोड करताना जर काम केले तर खरोखर आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज जरूर येतील। तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवर युट्यूब रिलेटेड हमेशा मी अपडेट देत असतो। काही लोकांच्या काही अडचणी असतील तर त्यांच्या कमेंटचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो आणि बरेच लोकांच्या मला कमेंट येत असतात मित्रांनो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट जरूर करा। तुमच्या काही अडचणी असतील, तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना पब्लिक ठेवता की अनलिस्टेड ठेवता, हे तुम्ही कमेंट करून जरूर सांगा। दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघता, कोणत्या गावातून बघता, हे कमेंट करून जरूर सांगा की मला सुद्धा कळले पाहिजे की आपला व्हिडिओ कुठल्या गावातून लोक बघत आहेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट जरूर करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।